परीक्षेच्या जगामध्ये आपलं स्वागत आहे। मी श्रीकांत साव, माझं शिक्षण MA MPhil इकॉनॉमिक्स आणि आता सध्या आचार्य पदवीसुद्धा अर्थशास्त्र विषयामध्ये सुरू आहे। स्पर्धा परीक्षेकडे बघत असताना अर्थशास्त्र हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। अनेक लोकांना इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र या विषयाची ओळख अगदी शालेय शिक्षणापासून असते, परंतु अर्थशास्त्र या विषयाची ओळख साधारणतः 11वी-12वी नंतर होतं। परंतु स्पर्धा परीक्षांमध्ये अर्थशास्त्र हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्या विद्यार्थ्यांचा अर्थशास्त्र विषय चांगला असतो त्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोप घेऊन पुढे मार्क चांगले त्यांना मिळतात आणि नोकरीला लागणं अतिशय सोपी होतं। तर आपण अर्थशास्त्र या विषयाची थोडीफार आजच्या दिवशी तोंड ओळख करून घेऊया। तर साधारणतः MPSC मध्ये भारतीय अर्थव्यवस्था या प्रकारचा आपल्याला एक टॉपिकच आहे, एक विषयच आहे। तर यामध्ये आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, भारतीय अर्थव्यवस्थेमधलं कृषीचं महत्त्व, औद्योगिक महत्त्व, विद्युत, दळणवळण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा असतो। पण हे सगळं अभ्यासत असताना अर्थशास्त्र म्हणजे काय, हे शास्त्र कसं आहे याची आजच्या दिवशी आपण तोंड ओळख करणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे। अर्थशास्त्र हे वैज्ञानिक शास्त्र नाही। शास्त्राचे दोन प्रकार बघतो आपण, एक नैसर्गिक शास्त्र आणि एक सामाजिक शास्त्र। नैसर्गिक शास्त्रांमध्ये आपण गणिताचा वापर करतो, लॅबमध्ये त्याचे प्रयोग करतो आणि नैसर्गिक शास्त्र हे तंतोतंत जोडणारे शास्त्र असतात, त्याचे प्रयोग तुम्ही कुठेही करा। उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षण शक्तीचा आपण जर प्रयोग कुठेही केला तर त्याचे सारखे रिझल्ट मिळतील। अशा शास्त्रांना आपण नैसर्गिक शास्त्र, भौतिक शास्त्र असं म्हणत असतो। एक दुसरा प्रकार आपल्याला दिसतो मग सामाजिक शास्त्राचा, ज्याच्यामध्ये इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या प्रकारचे विषय आपल्याला दिसून येतात। सामाजिक शास्त्र सर्वत्र सारखे राहत नाही आणि ते प्रयोगाद्वारे सिद्धही करता येत नाही। जितक्या व्यक्ती तितक्या वृत्ती असं जे आपण म्हणतो त्या प्रकारचं आपल्याला अर्थशास्त्राच्या बाबतीत दिसतं। सामाजिक शास्त्र, अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे आणि सामाजिक शास्त्राच्या व्याख्यामध्ये ते बसतं। परंतु इतर शास्त्रांच्या तुलनेमध्ये सामाजिक शास्त्रांमधले इतर शास्त्र जे आहेत, इतिहास झालं, राज्यशास्त्र झालं वा इतर शास्त्र, त्या शास्त्रांच्या तुलनेमध्ये अर्थशास्त्र हे जास्त पक्क शास्त्र आहे असं म्हणतात, कारण की याचा एक बेस आहे। अर्थशास्त्र हे सांख्यिकी शास्त्रावरती उभं असल्यामुळे अर्थशास्त्र इतर शास्त्रांच्या तुलनेमध्ये सामाजिक शास्त्रांच्या विभागात जास्त पक्क शास्त्र आहे। तर या अर्थशास्त्राची सुरुवात कशी झाली, तर सुरुवातीच्या काळामध्ये अर्थशास्त्र नावाचा प्रकारच नव्हता। उदाहरणार्थ अर्थशास्त्र हा राज्यशास्त्राचा भाग म्हणून शिकवल्या जात होतं। याचाच अर्थ अर्थशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र नव्हतं, त्याला स्वतंत्र शास्त्राचा दर्जा नव्हता। परंतु अर्थशास्त्राचे जनक जे आहेत ॲडम स्मिथ, अर्थशास्त्राला स्वतंत्र शास्त्राचा दर्जा मिळवून देण्याचं काम केलेलं आहे ॲडम स्मिथ यांनी। ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचा जनक देखील म्हणतात, कारण याचं राज्यशास्त्र हा जो विषय होता, तर या राज्यशास्त्र विषयाच्या अंतर्गत अर्थशास्त्र विषय शिकविला जात होता, अभ्यासला जात होता आणि अर्थशास्त्राला स्वतंत्र दर्जा नव्हता। परंतु ॲडम स्मिथने वेल्थ ऑफ नेशन, राष्ट्राची संपत्ती असा 1776 मध्ये ग्रंथ लिहिला आणि त्यांनी अर्थशास्त्राला स्वतंत्र शास्त्राचा दर्जा मिळवून दिला, म्हणून ॲडम स्मिथला अर्थशास्त्राचा जनक असं म्हणतात। तिथून अर्थशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र झालं आणि ते स्वतंत्ररित्या मांडण्यात आलं, शिकवण्यात आलं, अभ्यास करण्यात आलं। इव्हन सायन्समध्ये आपल्याला नोबेल पारितोषिक वितरित केल्याचं दिसतं आणि सामाजिक शास्त्रापैकी फक्त अर्थशास्त्राला नोबेल पारितोषिक देण्यात येतं, हेही आपल्याला माहिती आहे। म्हणजेच आता अर्थशास्त्राला स्वतंत्र शास्त्राचा दर्जा मिळालेला आहे आणि आता सगळीकडे अर्थशास्त्र हे स्वतंत्र शास्त्राचा भाग झालेला आहे। त्यानंतर आपल्याला एक दिसतं की अर्थशास्त्र जे आहे
तर जगभरामध्ये शिकवल्या जातं, जगभरामध्ये याचा अभ्यास केला जातो. तर भारतात काही याची निर्मिती कधी झाली साधारणतः किंवा काय, या प्रकारे जर आपण बघायला गेलं, मगध हे तत्कालीन खूप मोठं राज्य होतं आणि या राज्याचा राजा होता धनानंद. आता हा धनानंद जो राजा होता, धनानंद, तर याच्याबद्दल इतिहासात अनेक गोष्टी सांगितल्या जातात की तो दुष्ट होता वगैरे वगैरे वगैरे. आपण या भानगडीत पडायचं नाही आहे, तो असा होता तसा होता, ठीक आहे. पण या धनानंदाचं राज्य समाप्त करण्याचं काम केलं चंद्रगुप्त मौर्यांनी. चंद्रगुप्त मौर्यांनी आणि मौर्य वंश सुरू झाला. आता हा मौर्य वंश सुरू झाल्याच्या नंतर चंद्रगुप्त मौर्याने पुढे जाऊन जैन धर्म स्वीकारला आणि आपलं राज्य सोडून दिलं. त्यांचा मुलगा बिंबिसार आणि यांचा मुलगा सम्राट अशोक. तर हा सम्राट अशोक जो होता, याचं राज्यकारभार चालवण्यासाठी किंवा त्याला मदत करण्यासाठी सुरुवातीपासून कौटिल्य नामक व्यक्तींनी मदत केली. त्याला कोणी विष्णुगुप्त म्हणतं, त्यालाच कोणी कौटिल्य, विष्णुगुप्त आणि आणखी काही नावांनी ते ओळखले जातात. तर या कौटिल्याने अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला. जगामध्ये जेव्हा अर्थशास्त्राचा अभ्यास केला जात नव्हता, तेव्हा इसवी सन पूर्व 300 मध्ये वगैरे कौटिल्याने अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला आणि भारतामध्ये तेव्हापासून आपल्याला अर्थशास्त्राच्या अभ्यासाची एक पार्श्वभूमी दिसते. याची थोडीफार माहिती आपल्याला MPSC ला येत असते, टॅक्स असिस्टंटला येत असते, इतर एक्झामला येत असते, सरळ सेवाला वगैरे वगैरे. तर आता आपण प्रामुख्याने बघूया की अर्थशास्त्र या विषयाची मांडणी करत असताना कशी सुरुवात होते. तर आज आपण प्रामुख्याने पाहूया भारतीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्था. मग आता ही भारतीय अर्थव्यवस्था जर आपण बघायला गेलो, तर आज आपण कोणत्या प्रकारच्या व्यवस्थेमध्ये आहोत याचा आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे. तर वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थव्यवस्था असतात. उदाहरणार्थ भांडवलवादी अर्थव्यवस्था, भांडवलवादी. दुसरं समाजवादी. तिसरं मिश्र अर्थव्यवस्था. आणखी काही वेगवेगळे प्रकार आपल्याला पाडता येतात, परंतु आपण प्रामुख्याने या 3 विषयांवरती, या 3 घटकांवरती फोकस करूया. भांडवलवादी अर्थव्यवस्था म्हणजे कोणती अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे कोणती अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे कोणती अर्थव्यवस्था. तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी सांगतोय तुम्हाला हे कसं ओळखायचं. कारखान्यांची मक्तेदारी किंवा मालकी ज्यांच्याकडे असते त्यावरून या वेगवेगळे विभाग आपण पाडतो. उदाहरणार्थ समाजवादी अर्थव्यवस्था जर आपण म्हणालो, तर तिथं कारखान्यांची निर्मिती, देशामध्ये असलेल्या संसाधनांवरती मालकी, कशाचं उत्पादन घ्यायचं, कोणाला वितरण करायचं, त्या वस्तूची किंमत काय ठेवायची, याचे सगळे निर्णय कोण घेत असतं, शासन घेत असतं. मी परत एकदा सांगतोय, अति सोपी आहे. प्रोडक्शन होत असतं म्हणजेच वस्तूंची निर्मिती होत असते. आता ही वस्तूंची निर्मिती होत असते, तर कोणती वस्तू निर्माण करायची, तिची किंमत काय असली पाहिजे, ती कोणाला वितरण करणार आहोत आपण आणि ती कशा प्रकारे तयार केली जाणार आहे, या सगळ्या बाबींचा निर्णय जी व्यक्ती घेत असते. समजा हे सगळे निर्णय शासनाने जर घेतले तर हिला समाजवादी अर्थव्यवस्था म्हणायचं. परंतु हेच निर्णय समजा खाजगी व्यक्तींनी, खाजगी कंपनीने घेतले तर त्याला भांडवलवादी अर्थव्यवस्था म्हणतात. म्हणजे भांडवलवादी अर्थव्यवस्था कशी राहील, कोणती वस्तू उत्पादन करायची
तर अंबानी सारख्या व्यक्तींनी ठरवलं की मोबाईल उत्पादन करायचा. मग तो मोबाईल उत्पादन करायचा तर त्याच्यासाठी कोणतं तंत्रज्ञान वापरायचं, ते कोण बनवणार, त्यासाठी शास्त्रज्ञ काय आहेत, त्यासाठी लागणारी किंमत काय आहे, त्यासाठी कच्चा माल कुठून मिळणार आहे आणि ते कोणाला वितरित करणार आहोत, आपला ग्राहक कोण आहे, याचे सगळे निर्णय अंबानी घेत असेल. अंबानी सारख्या खाजगी व्यक्ती घेऊन वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन करतात. ही जी निर्णयाची प्रक्रिया आहे, वस्तू कोणती निर्माण करायची आणि कोणाला विकायची आणि कसा नफा कमवायचा, हे तंत्र जिथं वापरलं जातं त्याला भांडवलवादी अर्थव्यवस्था आपण म्हणतो. आणि तेच तंत्र समाजवादी जर वापरत असेल, शासनाच्या माध्यमातून, लोकांच्या माध्यमातून, लोकांची मालकी आहे, अशा व्यवस्थेला आपण समाजवादी अर्थव्यवस्था म्हणतो. आय होप तुम्हाला समजलं असेल की वस्तूची निर्मिती करत असताना त्याचे निर्णय जर खाजगी व्यक्ती घेत असेल तर त्याला भांडवलवादी अर्थव्यवस्था म्हणायचं, आणि त्याच वस्तूचे निर्मितीचे निर्णय सगळे जर शासन घेत असेल तर त्याला समाजवादी अर्थव्यवस्था असं म्हणायचं. आता तिसरी गोष्ट की मिश्र अर्थव्यवस्था कोणाला म्हणायचं, तर ज्या व्यवस्थेने भांडवलवादीचे दोष आणि समाजवादीचे पण दोष टाळून त्यांच्या गुणांचा स्वीकार करून जी व्यवस्था निर्माण केली तिला मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात. आता मिश्र अर्थव्यवस्थेची गरज का पडते? साधारणतः 1945 नंतर 1950-51च्या दरम्यान जगातले सगळे राष्ट्र स्वतंत्र झाले आणि सगळे राष्ट्र स्वतंत्र झाल्याच्या नंतर प्रत्येक राष्ट्राला स्वतःची आर्थिक परिस्थिती सुदृढ करायची होती, देशादेशाचा विकास करायचा होता. मग हा विकास करत असताना आपण कोणत्या पद्धतीचा स्वीकार केला पाहिजे असा विचार होऊ लागला आणि भारतामध्ये पंडित नेहरूंनी ते पंतप्रधान असल्यामुळे मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. आता ही मिश्र अर्थव्यवस्था काय असते? तिथे या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलवादीचे गुण आणि समाजवादीचे गुणांचा समावेश केलेला असतो. उदाहरणार्थ एक गरज अशी होती की देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर सगळ्या क्षेत्राचे उद्योग उभारण्याची आर्थिक परिस्थिती सरकारची नव्हती, म्हणजे सगळेच उद्योग गव्हर्नमेंट सुरू करू शकत नव्हतं. मग गव्हर्नमेंटने काय केलं? 2 भाग केले की काही उद्योगधंदे आपण काय करायचे, खाजगी लोकांना सुरू करण्याची परवानगी द्यायची आणि काही उद्योगधंदे काय करायचे, सरकारने सुरू करायचे. आपल्या इकडे याहीपेक्षा मी एक सोपी सांगतो बघा. आपल्या इकडे प्राथमिक शाळा जिल्हा परिषदच्या आहेत आणि तसेच कॉन्व्हेंट पण आहे. जे कॉन्व्हेंट आहे ते झाले भांडवलवादी, खाजगी शाळा झाल्या त्या, ते भांडवलवादी व्यक्तींनी सुरू केलेले आहे. आणि जिल्हा परिषदच्या शाळा शासनाने सुरू केलेल्या आहेत, त्या समाजवादीमध्ये आहेत. तर आपल्याला खाजगी शाळा पण दिसतात आणि गव्हर्नमेंटच्या शाळा पण दिसतात. अशी व्यवस्था जिथे असते त्याला मिश्र अर्थव्यवस्था असं आपण म्हणतो. आय होप तुम्हाला कळलं असेल की अतिशय सोपी आहे. आपल्याकडे खाजगी हॉस्पिटल पण आहेत आणि शासकीय हॉस्पिटल पण आहेत. म्हणजेच मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये नवीन देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याची आर्थिक परिस्थिती चांगली राहत नाही, सगळ्या क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंट काम करू शकत नाही. गव्हर्नमेंट काम करू शकत नसल्यामुळे ते खाजगी लोकांना पण आमंत्रित करतात आणि काही उद्योगधंदे स्वतः पण सुरू करतात. अशा व्यवस्थेला आपण मिश्र अर्थव्यवस्था म्हणतो. मग एकूण भारताचा जर विचार केला, आपण जर एकूण भारताचा जर विचार केला तर आपल्याला काय दिसतं की भारत देश स्वतंत्र होण्यापूर्वी, भारत देश स्वतंत्र होण्यापूर्वी भारतात कोणती अर्थव्यवस्था होती? तर भारतामध्ये मुक्त अर्थव्यवस्था होती. आता ही मुक्त अर्थव्यवस्था म्हणजेच भांडवलवादी अर्थव्यवस्था. त्याला मुक्त याच्यासाठी म्हणतात की त्याच्यावरती कोणत्याही गव्हर्नमेंटचं नियंत्रण राहत नाही, म्हणून त्याला मुक्त अर्थव्यवस्था म्हणतात. किंवा त्याला बाजारू अर्थव्यवस्था सुद्धा म्हणतात. बाजारू अर्थव्यवस्था असं सुद्धा म्हटलं जातं.
मुक्त अर्थव्यवस्था, भांडवलवादी अर्थव्यवस्था, बाजारू अर्थव्यवस्था, नफा कमावणारी व्यवस्था असं सगळं बोललं जातं. लोभी लोकांची व्यवस्था असंही म्हणू शकतो आपण, कारण की त्याच्यात नफा हाच सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो. तर ब्रिटिश काळामध्ये भारतामध्ये मुक्त अर्थव्यवस्था होती. त्यानंतर 1947ला देश स्वतंत्र झाला आणि भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. मी तुम्हाला आत्ताच मिश्र अर्थव्यवस्थेबद्दल बोललो आहे. मिश्र अर्थव्यवस्था कशी असते? ज्यामध्ये खाजगी लोकांचा पण समावेश असतो आणि गव्हर्नमेंटचा पण समावेश असते. एक विभाजनच केलं जातं. 76%, 24%, 51%, 49% असं एक विभाजनच केलं जातं. दोघं मिळून पण काम करतात किंवा स्वतंत्ररित्या पण काम करतात. ठीक आहे. तर मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. आता मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था सुरू वगैरे झाली आणि 1956 मध्ये दुसरं वाणिज्य धोरण आलं आणि या धोरणामध्ये आपला कल समाजवादी अर्थव्यवस्थेकडे जास्त झुकला. समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार आपण जास्त केला. म्हणजे काय झालं? मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये शासन आणि खाजगी व्यक्ती असे उद्योगधंदे आपण सुरू केले. परंतु 1956च्या धोरणामध्ये समाजवादाकडे आपण अधिक झुकलो, म्हणजेच शासनाचे उद्योग जास्त झाले आणि खाजगी लोकांना तसंच ठेवण्यात आलं. ज्यांना आधी परवाने देण्यात आले होते त्यांना कंटिन्यू करण्यात आलं, पण नव्याने कोणाला परवाना देण्यात आला नाही, लायसन्स. पुढे काय झालं? आणीबाणी झाली, तो सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे. आणि 1976च्या नंतर भारतात आणखी जोरकस्त समाजवाद निर्माण झाला असं आपण म्हणू शकतो, मोरारजी देसाईंच्या काळामध्ये. आता समाजवादी अर्थव्यवस्था जर आपण प्रामुख्याने उभी करत असणार तर यामध्ये शासनाचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप राहणार. कोणती वस्तू निर्माण करायची आणि कोणाला वितरित करायची. पण या सगळ्या भानगडीमध्ये काय झालं? शासनाचे उद्योग, शासनाचे धोरण म्हटल्यानंतर महसुली तूट, राजकोषीय तूट आणि एकूणच तांत्रिक बाबींमध्ये अर्थव्यवस्थेच्या समस्या निर्माण होत गेल्या. आणि असं म्हणतात की 1980च्या दशकापासूनच भारतीय अर्थव्यवस्थेवरती मोठ्या प्रमाणात संकट यायला लागले. आणि पुढे जाऊन 1990च्या दरम्यान भारतीय अर्थव्यवस्था कोलमडू लागली. असं म्हणतात की त्यावेळेला आपल्याकडे परकीय चलनसाठा नसल्याने केवळ 2 आठवडे आपण इंधन विकत घेऊ शकू, केवळ एवढेच पैसे भारत सरकारकडे होते. त्यावेळच्या पंतप्रधानांनी रिझर्व्ह बँकेतलं सुरुवातीला 47 टन आणि नंतर 20 टन असं सोनं गहाण वगैरे ठेवलं, परंतु काही अर्थव्यवस्था जाग्यावरती येत नव्हती. पुढे जाऊन 1991 मध्ये मग काँग्रेसचं सरकार आलं. या काँग्रेसच्या सरकारमध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आणि तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव या सगळ्यांनी मिळून भारतामध्ये मुक्त अर्थव्यवस्थेची सुरुवात केली. म्हणजेच याला जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण याचा स्वीकार केला असं आपण म्हणू. म्हणजे आता आपण रिव्हर्समध्ये परत एक वेळा बघूया काय झालं भारतीय अर्थव्यवस्थेचं. भारत देश स्वतंत्र होण्यापूर्वी मुक्त अर्थव्यवस्था होती भारतात. 1947ला भारत देश स्वतंत्र झाला आणि आपण मिश्र व्यवस्था स्वीकारली. 1956 1977 या दरम्यान मोठ्या प्रमाणात आपण परत समाजवादाकडे झुकलो. पुढे जाऊन 1980 दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये समस्या निर्माण झाली. पुढे जाऊन आपण 1991ला परत
मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. म्हणजे जिथून सुरुवात झाली तिथेच आपण पोहोचलेलो आहे. या सगळ्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना मग काही भाष्य करू शकतो का आपण यावरती? नागरिकांचा विकास व्हावा, देशाचा विकास व्हावा, नागरिकांना अन्न, वस्त्र, निवारा या सगळ्या बाबी उपलब्ध व्हाव्यात म्हणून वेगवेगळ्या टाईपच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्यात येतो. विकास झाला पाहिजे म्हणून. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यांचा जर अभ्यास केला आपण तर आजही दरडोई उत्पन्न कमी आहे. भांडवल गुंतवणुकीचा दर देखील कमी आहे. लोकसंख्या वृद्धी अधिक आहे. बेरोजगारीची समस्या आहे. मोठ्या प्रमाणात केंद्रीकरण झाल्यामुळे गावगाडे ओसाड होत चाललेले आहे आणि तरुणांना पाहिजे तसा आजही रोजगार उपलब्ध नाही आहे. म्हणजे हे सगळं वापरून झालं. मुक्त व्यवस्था वापरून झाली आपली, मिश्र व्यवस्था वापरून झाली आपली, समाजवादी व्यवस्था वापरून झाली आणि परत आपण मुक्त अर्थव्यवस्थेकडे आज गेलेलो आहे. तरी पण पाहिजे तसा या देशाचा विकास झालेला नाही आहे. सर्वांना न्याय मिळालेला नाही आहे. आपण वेगवेगळे निर्देशांक जर बघितले तर 100च्या नंतरच आपण असतो. ते लिंग गुणोत्तर असू द्या किंवा कोणतेही गुणोत्तर असू द्या. ही खरी समस्या आहे. हा एक अभ्यासाचा विषय झाला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या सगळ्या भानगडीत पडू नका. तुमचे एक काम आहे भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये शिकणे, चांगला अभ्यास करणे, अर्थशास्त्राविषयी काय आहे ते समजून घेणे, त्याच्या बेसिक टिप्स समजून घेणे आणि परीक्षांमध्ये चांगले मार्क मिळवून आपलं आयुष्य चांगलं करणे, या गोष्टींकडे आपण लक्ष केंद्रित करूया. नंतरच आपण पुढे बोलत राहणारच आहोत. धन्यवाद.